Hello friends, welcome once again to the life processes in living organism part 2, and this is our lecture 5. In this lecture we are going to cover fertilization, development and birth. Clear? या सगळ्या गोष्टी आता आपण या चॅप्टर मध्ये वन बाय वन डिस्कस करू. या अगोदरच्या लेक्चर मध्ये इन डिटेल स्ट्रक्चर ऑफ युअर फिमेल अँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वी हॅव सीन. ते स्ट्रक्चर आपलं कंप्लीट झालंय. त्याचे वेगवेगळे पार्ट्स, कोणत्या भागामध्ये फर्टिलायझेशन होणार हे सुद्धा आपण बोललो. गॅमेट फॉर्मेशन ची प्रोसेस सुद्धा आपण बघितली की जी मिओसिस या प्रोसेसने होणार. जर्मिनल epithelium of seminiferous tubules in testis that produces sperms by meiosis. आपण हेही बघितलं की मिओसिस ही प्रोसेस, मिओसिस नाही म्हणू आपण आता, इथे सरळ सरळ आपण गॅमेटोजेनेसिस प्रोसेस म्हणू. oogenesis इन फिमेल स्टार्ट्स इवन बिफोर बर्थ, ठीक आहे ना. आणि मेल मध्ये ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी स्पर्मेटोजेनेसिस स्टार्ट्स, आणि जे की टिल डेथ इट कंटिन्युअस. म्हणजेच मेल जो असेल, मेल विल बी एबल टू प्रोड्यूस चाइल्ड टिल डेथ. क्लिअर? आणि फिमेल फक्त मेनोपॉज पर्यंतच ही प्रोसेस करू शकणार. आय मीन युअर फर्टिलायझेशन ची प्रोसेस त्यांच्यामध्ये पॉसिबल असेल. मेनार्च आणि मेनोपॉज ह्या दोन टर्म्स आपण बघितल्या होत्या. मेनार्च कशाला म्हणतो आपण? ऑनसेट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ऑर ऑनसेट ऑफ फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. ज्या पिरियड मध्ये पहिली मेन्स्ट्रुएशन सायकल सुरू होणार त्या पिरियडला आपण मेनार्च म्हणणार, आणि ज्या पिरियड मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होणार त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. ठीक आहे ना. जो की 45 ते 50 वर्षांचा पिरियड हा फिमेल मध्ये असेल. क्लिअर? सो आता आपण स्टार्ट करूयात. फर्टिलायझेशन म्हणजे काय, डेव्हलपमेंट आणि बर्थ कसं होणार ते इन शॉर्ट आपण बघण्याचा ट्राय करू. ठीक आहे ना. तर फर्टिलायझेशन ॲज यू नो इट इज अ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. युनियन म्हणजे एकत्र येणे. मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येणार. तर ते कुठल्या प्रोसेसने एकत्र येतील? सी हिअर, अगोदर आपण हा चार्ट बघू म्हणजे मी तुम्हाला परत रायटिंग फॉर्म मध्ये समजून सांगेल. ही तर प्रोसेस क्लिअर झाली तुम्हाला. युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. दोन्ही मिक्स होतात, झायगोट तयार होण्याच्या प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन म्हणतोय. राईट? ओके. आता फर्टिलायझेशन हे ह्युमन मध्ये कसं असणार? इट इज इंटरनल. कारण या फर्टिलायझेशनचे टाइप्स असतात डिपेंडिंग ऑन द ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, आता समजा तुमचे अँफिबियन्स असतील तर अँफिबियन्स मध्ये फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. काय अर्थ झाला त्याचा समजून घ्या. इंटरनल फर्टिलायझेशन आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशन हे कशाला म्हणायचंय? एक्सटर्नल फर्टिलायझेशन मध्ये सपोज फ्रॉग इज देअर, एक बेडूक असेल तर तो पाण्यामध्ये काय करणार, त्याचे स्पर्म्स रिलीज करणार, फिमेलचे एग्ज रिलीज होतील आणि पाण्यामध्ये आता ते काय होणार, फ्यूज होणार. ठीक आहे. आणि तिथे आता त्यांचं झायगोट तयार होणार. म्हणजे झायगोट त्यांचा बॉडीमध्ये तयार झालाय का? नाही, बॉडीमध्ये तयार झाला नाही. बॉडीमध्ये तयार झाला नाही म्हणून आपण त्याला म्हटलो एक्सटर्नल फर्टिलायझेशन. परंतु ह्युमनच्या केसमध्ये काय होणार, ओरीमधून एग रिलीज होणार, तो फिमेलच्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये रिलीज होईल आणि तो आता ओव्हिडक्टच्या एम्पुला रिजन मध्ये येऊन थांबणार. क्लिअर? त्याच पिरियडमध्ये इन्सेमिनेशन होणार, म्हणजे मेलचे स्पर्म सिमेन हे वजायना थ्रू युटेरस मधून तुमच्या त्या एम्पुलापर्यंत पोहोचणार आणि त्या फिमेलच्या बॉडीमध्ये आता फर्टिलायझेशन होणार. ॲज द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन द बॉडी ऑफ फिमेल, ह्युमन फर्टिलायझेशन इज इंटरनल. कळालं तुम्हाला मिनिंग इंटरनल आणि एक्सटर्नलचा काय? क्लिअर? ओके. आता ही फर्टिलायझेशन प्रोसेस कशी होणार? सिमेन इजॅक्युलेट होईल. इथे ही प्रोसेस बघू आपण. सिमेन इज इजॅक्युलेटेड. इजॅक्युलेटेड म्हणजेच बाहेर टाकणे. इजॅक्युलेट करणे म्हणजेच काय? बाहेर टाकण्याची प्रोसेस. आता हे जे इजॅक्युलेशन झालंय तर इजॅक्युलेशन कुठल्या प्रोसेस, याच्याच फर्दर प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो? इन्सेमिनेशन. इजॅक्युलेट एकतर आउटसाइड बॉडी होणार. आता ते फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये होतात की आउटसाइड होतात दॅट इज डिफरंट. पण आता इथे एक्सपेक्ट काय आपल्याला? फिमेल जेनायटल ट्रॅक्ट म्हणजेच वजायना. ठीक आहे. इन वजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स. कॉप्युलेशनला तुम्ही काय म्हणताय? सेक्शुअल इंटरकोर्स, ज्याला सेक्स करणे म्हणतात. ठीक आहे. कॉप्युलेशन सेक्शुअल इंटरकोर्स झालाय मेल फिमेल मध्ये. आता त्याचे जे स्पर्म्स असतील, सिमेन असेल, तो इजॅक्युलेट झाला कुठे? वजायनामध्ये इजॅक्युलेट झालाय. क्लिअर? आता मी इथे स्टेप वाईज देऊ आपण. चला, इजॅक्युलेशन ऑफ स्पर्म. इजॅक्युलेशन कुठे झालंय? इजॅक्युलेशन ऑफ स्पर्म इनटू वजायना. आता हे वजायनामध्ये काय झालंय? इंट्रोड्यूस झालंय. ठीक. वजायनामध्ये आल्यानंतर आता जेव्हा इजॅक्युलेट बाहेर पडणार तर एका इजॅक्युलेट मध्ये आपण सांगितलं 200 to 300 मिलियन स्पर्म्स आर देअर.
मिलियन स्पर्म्स प्रेझेंट. लक्षात घ्यायचंय, मी प्लस एनटी करतोय, प्रेझेंट. याच्यापैकी फक्त एक तुमचा स्पर्म जाणार आणि तो फर्टिलायझेशन करणार. मग बाकीचे 1 मिलियन म्हणजे 10 लाख. विचार करू शकता तुम्ही, 200 ते 300 मिलियन म्हणजे 20 ते 30 कोटी, त्याच्याही पेक्षा जास्त इव्हन इतके एका इजॅक्युलेटमध्ये, एका सिमेनमध्ये स्पर्म प्रेझेंट असतात. त्याच्यापैकी फक्त एक फर्टिलायझेशन करणार, बाकीचे डिजनरेट होऊन जाणार. डिजनरेट न म्हणता आपण म्हणू इट विल डाय और इट विल बी किल्ड. आता किल कुठे होणार, तर वजनामध्ये ऍसिडिक वातावरण आहे, तिथे काही मरतील. त्याला लॉंग जर्नी ट्रॅव्हल करायची आहे, तर काही वीक असतील ते मरून जातील, आणि फ्यू थाउजंड्स विल रीच टू द एग, अँड आउट ऑफ दॅट ओनली 1 विल बी युटिलाइज फॉर फर्टिलायझेशन. आता असं समजू आपण की हे वजनामध्ये इंट्रोड्यूस झाले, वजनामधून आता ते युटेरस मध्ये जाणार. क्लिअर आहे, वजाना टू युटेरस. त्याच्या अगोदर आपण इथे लिहू वजाना थ्रू सर्व्हिक्स, कारण मधला पार्ट असतो सर्व्हिक्स. सर्व्हिक्स मधून युटेरस मध्ये आले, युटेरस मधून आता ते आले ओव्हिडक्ट मध्ये. हे ओव्हिडक्ट म्हणजे तुमचा एम्पुला रिजन ऑफ ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टचा मी इथे लिहितोय एम्पुला. एम्पुला हा पार्ट आहे त्याचा ओव्हिडक्टचा, की जिथे फर्टिलायझेशन होणार. ठीक आहे. नंतर वन ऑफ दोज स्पर्म्स फर्टिलाइज द only one ovum present in the oviduct, only one. आपण काय बोललो की आता हे ओव्हिडक्ट एम्पुला पर्यंत आलं, किती आले, ओनली फ्यू थाउजंड किंवा फ्यू हंड्रेड्स म्हणू आपण, ओनली फ्यू हंड्रेड स्पर्म्स रीच देअर, स्पर्म्स रीच देअर, फक्त काही हंड्रेडच तिथे पोहोचतील. and out of which only one sperm will fertilize ovum. आणि आता फर्टिलाइज झाला म्हणजेच तिथे आता होणार झायगोट फॉर्मेशन. आपण म्हटलो आता ही प्रोसेस कंप्लीट झाली आहे. आता झायगोटचं नेचर ऑब्व्हियसली कसं असणार, 2n असणार. 2n ला आपण काय म्हणतोय, डिप्लॉइड म्हणतोय, डिप्लॉइड. ठीक आहे ना. डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार झालं कारण इथे जो स्पर्म होता हा स्पर्म होता n, आणि हा ओहम किंवा एग हा सुद्धा n होता. दोघांचं मिक्सिंग झालंय आणि त्याच्यापासून डिप्लॉइड स्ट्रक्चर म्हणजे झायगोटचं फॉर्मेशन आता झालंय. म्हणजेच आपण आता म्हणू फर्टिलायझेशन इज कम्प्लिटेड. मग फर्टिलायझेशन केव्हा पॉसिबल झालंय, ज्यावेळी एग रिलीज झाला त्याच वेळी जर स्पर्म त्याला मिळाले विदिन 48 आवर्स, 24 ते 48 तासाच्या आतमध्ये जर त्याला ते स्पर्म मिळाले तर दॅट एग विल बी फर्टिलाइज्ड अँड इट विल रिझल्ट इनटू फॉर्मेशन ऑफ झायगोट. क्लिअर आहे, झायगोट तयार झालाय. आपण पुढे जाऊ. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी. इथे हे डायग्राम बघा, ही तुमच्या बुक मध्ये डायग्राम आहे. हा एग दाखवलाय, एग. ठीक है, चलो फिर से एक बार पीछे जाते. आता मी एक काम करतोय, इथे एक स्ट्रक्चर काढतोय. रफ स्ट्रक्चर आहे, समजून घ्यायचंय. कशाचं, फिमेल जेनायटल ट्रॅक्टचं मी स्ट्रक्चर काढतो इथे. वेल, आता हे थोडस एक स्ट्रक्चर मी इथे काढलंय, इथे समजून घ्यायचं आता. तर दिस इज युअर युटेरस अँड दिस इज वजायना. याला तुम्ही म्हणायचंय वजायना, दिस इज युटेरस, आणि ह्या युटेरसच्या वॉल. आता इथे वेगवेगळे वॉल त्याच्या प्रेझेंट असतील. ठीक आहे. वेल, इथे ओव्हरी होती, दिस इज ओव्हरी. ओव्हरी मधून एग रिलीज झाला. आता एग या ऑस्टियम मधून इकडे असा पास होईल, आतमध्ये पास झाला. आपण सांगितलं याच्यामध्ये सिलिया लाईक स्ट्रक्चर वॉज प्रेझेंट. या सिलियाच्या मुवमेंटनी आता एग हा पुढे पुढे येणार, इथे आला, आणि हा जो रिजन असतो या रिजनला आपण आता म्हणतो एम्पुला. ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे, इथे ओव्हरी आहे, इथे सुद्धा एक ओव्हरी आहे. बरोबर आहे. दर महिन्याला अल्टरनेटली मेन्स्ट्रुएशनच्या वेळी एका महिन्याला या ओव्हरीमधून एक बाहेर पडेल, एका महिन्याला दुसऱ्या ओव्हरीमधून एक बाहेर पडेल. ठीक आहे. मग इथे आलाय आणि आता इथे हा थांबलाय असं आपण कन्सिडर करू. त्याच वेळी आता स्पर्मचं इन्सेमिनेशन झालं. स्पर्म आता कुठे आले, वजायनामध्ये आले. वजायनामध्ये आले तर त्याला हे असं इथून पास व्हावं लागेल. ठीक आहे. ज्यावेळी ते एंट्री झाले तर एंट्री ऍट द टाइम ऑफ एंट्री, ऍट द टाइम ऑफ एंट्री millions of sperms were there, million sperms were there. ठीक आहे. मग आता ते वरती वरती चाललेत. ठीक आहे. मग अशी वरती चाललंय त्यांचा प्रवास. त्यांना युट्रस मधून क्रॉस व्हायचंय.
आता इथे वजैना आहे, इथे काही मरून जातील. युटेरस मधून त्यांना पास होताना त्रास होतो, त्यांची एनर्जी पुरत नाही, तिथे काही मरून जातील. फायनली इथे याच्या आजूबाजूला फ्यू हंड्रेड्स ऑफ स्पर्म्स विल रीच. ठीक आहे, आणि ते असे याला सराउंड करतील. कळलं? हे काय तुमचं, दिस इज एग अँड दिस इज स्पर्म. काही 100 स्पर्म तिथे पोहोचले, त्याच्यापैकी फक्त एक स्पर्म हा फर्टिलायझेशन करणार. हा त्याचा मिनिंग झालाय. तर आता आपण डायग्राम मध्ये जाऊ. डायग्राम मध्ये बघा काय दाखवलंय, दिस इज एग. ठीक आहे, एगच्या अवतीभोवती हे सगळे व्हाईट कलर मध्ये तुम्हाला दिसत आहेत. ऑल दीज आर स्पर्म्स. हे स्पर्म्स याच्या अवतीभोवती आले. आता ही प्रोसेस समजून घ्यायला खरं तर खूप डिटेल आहे. ठीक आहे ना, पण इतक्या डिटेल आपल्याला जायचं नाही. ऑल दीज आर द स्पर्म विच सराउंड्स एग. या एगला त्यांनी असं सराउंडिंग केलं, हे सगळे स्पर्म्स आले. ओके, आपण काय बोलतोय, काही 100 पर्यंत तिथे पोहोचले, त्याच्यापैकी फक्त एक, कुठलाही एक, समजा हा स्पर्म असेल, तो याला आता फर्टिलाइज करणार. म्हणजेच आता याच्यापासून तयार काय करेल तो, इट विल प्रोड्यूस झायगोट फ्रॉम दॅट. क्लिअर आहे? आणि ही सगळी प्रोसेस कुठे झाली आहे? ही प्रोसेस झाली आहे तुमच्या अँपुला रिजन ऑफ फिलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट. इथे आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा. oocytes रिलीज फ्रॉम ovaries ड्यूरिंग menstruation during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old. याचा अर्थ काय झाला की आपण सांगितलं एग हे फिमेल मध्ये केव्हा तयार होतात, एग्स आर प्रोड्यूस्ड बिफोर बर्थ. ठीक आहे, आता ती फिमेल सपोज मिनोपॉज पर्यंत आली. मिनोपॉज पर्यंत आली याचा मिनिंग काय होतो, म्हणजेच आता ती 45 to 50 इयर ओल्ड ती लेडी असणार किंवा ती वुमन असणार. क्लिअर आहे? आता 45 ते 50 वर्षापर्यंत 50 इयर्स ओल्ड लेडी इज देअर. आपण सांगितलंय एग केव्हा तयार झालाय, एग इज प्रोड्यूस्ड बिफोर बर्थ. प्रोड्यूस्ड बिफोर बर्थ. ठीक आहे, मग आता या वयाचं होईपर्यंत त्या एगचं एज सुद्धा इतकंच झालेलं असेल. कळतं मी काय बोलतोय? ऍक्च्युली एग केव्हा तयार झाला, बिफोर बर्थ. आता त्या वुमनचं एज, त्या बाईचं एज किती आहे, 45 ते 50 वर्ष. म्हणजेच ह्या एजचं एज सुद्धा 45 ते किती झालंय, 50 वर्ष एज झालेला असेल. म्हणजेच आता तो जुना झालेला एग असेल, तो थोडासा वीक होणार. आणि अशा वीक मध्ये दिस एग लुजेस meiotic ability, meiotic division ability. म्हणजेच आता जो हा एग असेल त्यांची मिओसिस करण्याची ॲबिलिटी काय होणार, नष्ट होऊन जाणार. मग तो मिओसिस नाही करू शकणार तर त्यांच्या क्रोमोझोम नंबर हाफ होणार नाही. आणि ते हाफ होणार नाही म्हणजे आता नेक्स्ट जनरेशन मध्ये इन केस तो जर फर्टिलाइज झाला तर क्रोमोझोमची संख्या वाढून जाईल. आणि क्रोमोझोमची संख्या वाढली म्हणजे ती गोष्ट आपल्या बॉडीसाठी आपल्या त्या आय मीन दॅट वुड दॅट बी द नॅचरल प्रोसेस. ती प्रोसेस नॅचरल असणार नाही, म्हणजेच ॲबनॉर्मॅलिटी मध्ये ती डेव्हलप होईल. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलं यांनी डाऊन सिंड्रोम. परत एक वेळा रिपीट करून सांगतोय. हे बघा, वुमन किती वर्षांची आहे, 45 ते 50 वर्षांची. ठीक, एक केव्हा तयार झालाय, जन्माच्या अगोदर. मग वुमन जर 50 वर्षाची झाली तर तो एक सुद्धा 50 वर्षाचा होणार. मग त्या आणि एकचं कम्प्लीट मिओसिस हे कम्प्लीट केव्हा होणार, फिमेल मध्ये मिओसिस इज कम्प्लिटेड ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. ही जे मागच्या स्लाइड मध्ये आपण फर्टिलायझेशन बघितलंय, तर फर्टिलायझेशन होते वेळी काय होणार, मिओसिस कम्प्लीट होणार. पण हा इतका जुना झालेला एग असेल तर त्याचं मिओसिस पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे क्रोमोझोमची संख्या असेल तर ती संख्या कमी होणार नाही, हाफ होणार नाही. आणि ती जर हाफ होणार नाही, दॅट मीन्स क्रोमोझोमची संख्या वाढेल अँड दॅट विल रिझल्ट इनटू ॲबनॉर्मॅलिटी लाईक डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम मध्ये देयर इज अ एक्स्ट्रा 1 क्रोमोझोम. एक क्रोमोझोम त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा असणार आहे. ठीक आहे, तर हे झालं याच्याबद्दल माहिती. आता इथे बोलू आपण फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजेच काय, जवळपास 10 ते 17 वर्ष. इथे दिले यांनी सी 10 to 17 इयर्स अप टू 45 to 50 इयर्स. म्हणजे मिनोपॉजच्या पिरियड पर्यंत अँड ओव्हम इज रिलीज्ड एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी. इनिशियली ओव्हमची संख्या किती होती, एगची संख्या 2 ते 4 मिलियन पर्यंत होती. बाळाचा जन्म झाला, फिमेल बेबी होती. तर फिमेल बेबीमध्ये आता किती असणार, जवळपास 60 ते 80 हजार असतील. आता त्यांची प्युबर्टी आली. प्युबर्टी आली म्हणजेच काय, मेन्स्ट्रुएशन सुरू होणार एक 10 वर्षानंतर. त्यावेळेपर्यंत जवळपास 40,000 एग्स तिथे आता शिल्लक राहतील. ठीक आहे ना.
आता 40,000 पैकी दर महिन्याला एक एग हा ओव्हरीपासून रिलीज होणार प्रत्येक मेन्स्ट्रुएशन सायकलला. तर मेन्स्ट्रुएशन सायकलचा पिरियड असतो एक 32 वर्षांचा ॲव्हरेज. तर प्रत्येक महिन्याला जर एक रिलीज होईल तर जवळपास 400 एग्स हे रिलीज करणार. किती? 400 oocyte. oocyte इज नथिंग बट एग. म्हणजे कम्प्लीट रिप्रोडक्टिव्ह लाईफ सायकलमध्ये त्या फिमेलच्या कम्प्लीट रिप्रोडक्टिव्ह सायकलमध्ये फक्त 400 एग्स रिलीज होणार. आणि ऍक्च्युली होते किती? व्हेरी इट इज 2 to 4 मिलियन. म्हणजे जवळपास 20 ते 40 लाख एग्स होते. त्याच्यापैकी पूर्ण रिप्रोडक्टिव्ह पिरियडमध्ये म्हणजे असा पिरियड की ज्या पिरियडमध्ये मेनार्च आणि मेनोपॉज याच्या मधला पिरियड म्हणजेच कोणता? तुमचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड. मेनार्च अँड मेनोपॉज या दोघांमधला जो पिरियड असेल त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणायचं तुम्ही रिप्रोडक्टिव्ह पिरियड. म्हणजे त्या पिरियड मध्ये दॅट लेडी इज एबल टू प्रोड्यूस चाइल्ड. या पिरियड मध्ये लिहूनच टाकू चला, एबल टू प्रोड्यूस चाइल्ड. ठीक आहे, या पिरियड मध्ये ते चाइल्ड प्रोड्यूस करणार. त्याच्यानंतर मेनोपॉज. मेनोपॉज नंतर आपण सांगितलं एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन यांचं एक तर सिक्रेशन कमी होऊन जाईल किंवा स्टॉप होऊन जाईल. ठीक, मग ते कमी झालं म्हणजे आता त्यांच्यामध्ये ओव्ह्युलेशन होणार नाही, एग रिलीज होणार नाही. मग नंतर त्यांची ॲबिलिटी विल बी लॉस्ट. ते आता रिप्रोडक्शन करू शकणार नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की इतके 2 ते 4 मिलियन्स एग फिमेल बॉडीमध्ये असतात, परंतु त्याच्यापैकी फक्त 400 एग्स आर रिलीज्ड एव्हरी मंथ. म्हणजेच एव्हरी मंथ 1 एग. या ओव्हरीकडून एक, या ओव्हरीकडून एक, असे अल्टरनेटली 32 वर्षापर्यंत रिलीज होतात. त्यांची संख्या जवळपास 400 असते. बाकीचे काय होतात? बाकीचे डिजेनरेट होऊन जातात. इथे लिहिलेले बघा, रिमेनिंग oocytes अंडरगो डिजनरेशन. बाकीचे डिजनरेट होणे म्हणजे ते मरून जातात असं समजून घ्या. ठीक आहे, तर हा झाला या गोष्टीचा ही जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा मिनिंग. क्लिअर? सो आता आपण पुढे जाऊ. फर्टिलायझेशन तुम्हाला समजलंय, झायगोट कुठे तयार झाला तर अँपुला रिजन मध्ये. ठीक आहे ना? चलो आगे फिर. वेल, आता आपण नेक्स्ट बघू डू यू नो. डू यू नो मध्ये आपल्याला काय दिलंय? यांनी काय सांगितलंय की सुरुवातीला जेही जर्म सेल्स असतात की ज्यांच्यापासून गॅमेट तयार होणार त्यांचं नेचर कसं असतं? 2n. आपण इकडे लिहू जर्म सेल्स. जर्म सेल्सचा मिनिंग काय झाला? की ज्याच्यापासून गॅमेट्स तयार होतात. जर्म सेल्स गिव्स राईज टू गॅमेट्स. ठीक आहे, मग जर्म सेल्सचा नेचर कसं असणार? 2n म्हणजे डिप्लॉइड, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. आणि यांच्यापासून जे गॅमेट्स तयार होतात त्यांचं नेचर कसं असणार? n म्हणजे हॅप्लॉइड. तेही लिहू आपण इथे डिप्लॉइड, आणि याला तुम्ही काय म्हणायचंय? हॅप्लॉइड म्हणा. ठीक आहे, ओके. हे कळालं. आणि हे जे तयार होतात तर ही जी प्रोसेस असेल, कोणत्या प्रोसेसने तयार झाले ते सुद्धा बघा, मिओसिस. मिओसिसचा उल्लेख आपण भरपूर वेळा आता केलाय, कारण मिओसिस इज अ रिडक्शन डिव्हिजन. आणि रिडक्शन डिव्हिजन मध्ये काय होणार? क्रोमोझोम नंबर हाफ होणार. मग इन शॉर्ट 2 सेट आहेत म्हणजे टोटल क्रोमोझोम आपल्याकडे 46. ठीक, आता हे जे 46 क्रोमोझोम्स असतात दीज आर प्रेझेंट इन पेअर्स. म्हणजे देअर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. क्लिअर? 23 पेअर आहेत. तर मेल मध्ये कशी कंडिशन असणार आणि फिमेल मध्ये कशी कंडिशन असणार? इकडे लिहू आपण फिमेल आणि इकडे लिहा तुम्ही आता मेल. क्लिअर? तर 23 पेअर पैकी 22 प्लस XX और XY, इकडे 22 प्लस XX अशी कंडिशन तुम्हाला फिमेल मध्ये सापडेल आणि ही कंडिशन मेल मध्ये सापडेल. रिझन बिंग की इथे बघा XX नाही लिहायचं, सॉरी XX नव्हतं लिहायचं मला, फक्त X आणि Y असं लिहायचं होतं, कारण ते आता सेपरेट झाले, त्याचे पार्ट सेपरेट झाले. तर 22 प्लस X हा एक होईल ही कंडिशन, किंवा 22 प्लस Y ही कंडिशन असेल. आणि इकडे कंडिशन असणार 22 प्लस X. काय बोललो आपण? 23 पेअर आहेत, बरोबर? म्हणजे 46 क्रोमोझोम आपल्याकडे. तर 23 पेअर पैकी 22 पेअर म्हणजे डबल झालेत ना. त्याच्यापैकी 22 प्लस X म्हणजे हे झाले 23 एकामध्ये प्रेझेंट आहेत, आणि इकडे 22 प्लस हा एक X क्रोमोझोम ते झाले 23. असे 2 पेअर मध्ये प्रेझेंट आहेत. मेल मध्ये काय चान्स असेल? हे 22 प्लस X असेल, कारण मेल मध्ये X आणि Y दोन्ही क्रोमोझोम प्रेझेंट असतात, बरोबर? मग त्यांचं कॉम्बिनेशन जे असेल, कारण हे जे खाली तयार झाले तर हे काय झाले? तुमचे हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहेत, आणि हॅप्लॉइड स्ट्रक्चर म्हणजेच नथिंग बट तुमचे गॅमेट्स. ठीक आहे, तर गॅमेट मध्ये क्रोमोझोम कसे असतील? तर 22 क्रोमोझोम सोबत X क्रोमोझोम असेल, 23 पूर्ण झाला म्हणजे हॅप्लॉइड. किंवा मेल मध्येच 22 प्लस Y, कारण X आणि Y दोन्ही क्रोमोझोम मेल मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर? आणि फिमेल मध्ये फक्त
एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट. एक्स इज अ सेक्स क्रोमोझोम. मग त्यांच्यामध्ये 22 प्लस एक्स म्हणजे 23, 22 प्लस एक्स. याच्यापैकी हे जे 22 क्रोमोझोम्स आहेत ते याला आपण म्हणणार ऑटोझोम. आणि ऑटोझोम्स म्हणजेच काय तुमचे बॉडी क्रोमोझोम. ओके, ऑटोझोम्स मीन्स बॉडी क्रोमोझोम्स. तसंच हे 22 सुद्धा असतील त्यालाही आपण म्हणू बॉडी क्रोमोझोम. आणि हे एक्स किंवा वाय, एक्स वाय किंवा हा एक्स, याला तुम्ही कोणता क्रोमोझोम म्हणायचे? इट विल बी कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम. म्हणजेच इन शॉर्ट गॅमेट मध्ये जे क्रोमोझोमची संख्या असेल दॅट विल बी 23. कशी? 22 ऑटोझोम बॉडीचे क्रोमोझोम आणि एक्स एक्स क्रोमोझोम. मेल मध्ये 22 प्लस एक्स कंडिशन असेल किंवा 22 प्लस वाय कंडिशन असेल. फिमेल मध्ये कुठला 2 एक्स प्रेझेंट असतात म्हणजे सगळी कंडिशन कशी असणार? 22 प्लस एक्स क्रोमोझोम. सो दिस इज हाऊ दिस क्रोमोझोम्स विल बी प्रेझेंट इन युअर गॅमेट्स. क्लिअर दिस? हेच या ठिकाणी यांनी सांगितलंय. आता बोथ स्पर्म्स अँड oocytes आर प्रोड्यूस्ड बाय मिओसिस. हे क्लिअर झालंय आपलं, मिओसिस प्रोसेसनेच तयार होत आहे. परंतु मॅच्युरेशन जे असेल, मॅच्युरेशन कुणाचं? स्पर्मचं. सी हियर, इन केस ऑफ स्पर्म्स प्रोसेस ऑफ मिओटिक डिव्हिजन इज कंप्लीटेड बिफोर द स्पर्म मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. जे स्पर्म्स असतील स्पर्म्स, तर हे स्पर्म अगोदरच मॅच्युअर होतात. मॅच्युअर्स बिफोर इजॅक्युलेशन. आता मॅच्युरेशनचा मिनिंग काय झाला? मॅच्युअर्स ऑर मिओसिस इज कंप्लीटेड. मिओसिस इज कंप्लीटेड. इथेच मी इथे मॅच्युअर्स लिहितो. मिओसिस इज कंप्लीटेड बिफोर इजॅक्युलेशन. म्हणजे मेलच्या बॉडीच्या बाहेर स्पर्म जेव्हा पडतील तेव्हा ते त्यांच्यामधलं मिओसिस कंप्लीट झालेलं असेल. परंतु फिमेलमध्ये हे कंडिशन राहणार नाही. हाऊ एव्हर इन केस ऑफ फिमेल्स ऑर oocytes मिओटिक डिव्हिजन कंप्लीट्स आफ्टर ओव्हुलेशन ड्युरिंग फर्टिलायझेशन. एक जेव्हा रिलीज होतो तर तो मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये रिलीज झाला. तो रिलीज झाल्यानंतर फर्टिलायझेशन होणार, तर त्याचं तोपर्यंत मिओसिस कंप्लीट झालेलं होतं का? नाही. मग ते मिओसिस कंप्लीट केव्हा होणार? ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजेच oocytes गेट कंप्लीटेड इट्स अ मिओटिक डिव्हिजन ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या वेळी त्याचं मिओसिस कंप्लीट होणार. हा फरक लक्षात ठेवायचा आहे. मेल मध्ये मिओसिस अगोदरच कंप्लीट होणार बॉडीच्या बाहेर पडण्या अगोदर. क्लिअर? फिमेल मध्ये जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा एग मध्ये मिओसिस हे कंप्लीट होईल. तर हा झाला या तुमच्या डू यू नो मधील पार्ट. पुढे जाऊ आपण. डेव्हलपमेंट अँड बर्थ. आता आपण सांगितलंय काय तयार झालं होतं. आपल्या फर्टिलायझेशन झालंय म्हणजे झायगोट तयार झालं. झायगोट इज अ 2n स्ट्रक्चर. 2n स्ट्रक्चर म्हणजे या झायगोट पासून आता फ्युचर मध्ये काय बनणार? झायगोट पासून आता बॉडी तयार होणार. आणि बॉडीचं सुद्धा नेचर कसं असतं? 2n. 2n म्हणजे डिप्लॉइड. क्लिअर? मग मला एक सांगा आता, जस्ट यू कॅन यूज युअर ब्रेन पॉवर नाव. यस, झायगोट 2n आहे, त्याच्यापासून बॉडी बनणार. बॉडीचं नेचर सुद्धा 2n असणार. मग इथे मायटोसिस होईल की मिओसिस होईल? ऑब्विसली देर विल बी मायटोसिस. तर झायगोट अंडरगो मायटोटिक डिव्हिजन, अंडरगोज मायटोसिस टू प्रोड्यूस बॉडी. आता बॉडी म्हणजे काय? स्टेप वाईज होणार. एकदम बॉडी तयार होईल का? एकदम बॉडी तयार होणार नाही. स्टेप वाईज इथे दिलेलं आहे. ठीक, इथे लिहू आपण. परत लिहितो मी इथे. काय तयार झालंय अगोदर? झायगोट तयार झालंय. झायगोट मध्ये कुठली प्रोसेस झाली? मायटोसिस. वेल, कारण आता सेलचा नंबर वाढवायचा आहे. कारण आता बॉडी तर ऑलरेडी बनणार त्याच्यापासून, फक्त बॉडीची साईज वाढवायची. आणि साईज वाढवायची म्हणजे ग्रोथ करायची. आणि ग्रोथ इज अ फंक्शन ऑफ मायटोसिस. म्हणून इथे आता काय होईल? मायटोसिस होणार. तर झायगोट पासून आता फायनली त्या मधल्या स्टेजेस मी अगोदरच्या लेक्चरमध्ये दिल्या होत्या, जसं की मोरुला, ब्लास्टुला, गॅस्ट्रुला. तर झायगोट पासून आता तयार होईल तुमचा त्या स्टेजेस मधून गेल्यानंतर एम्ब्रायो. एम्ब्रायो तयार झाला की एम्ब्रायो पासून आता तयार होईल तुमची बॉडी. ही लगेचच एम्ब्रायो लगेचच बॉडी अशी तयार होत नाही, कारण याला एक 9 महिन्यांचा 280 दिवसांचा पिरियड लागतो. ठीक आहे, अंदाजे 9 महिने 9 दिवस आपण मराठीमध्ये म्हणतो की तो जेस्टेशन पिरियड असेल, गर्भधारणेचा पिरियड असेल. ठीक. वेल, आता आपण यातून समजून घेऊ. आता झायगोट तयार झाला. झायगोट कुठे तयार झाला होता? झायगोट वॉज प्रोड्युस्ड इन एम्पुला. प्रोड्युस्ड इन एम्पुला. एम्पुला कुणाचा पार्ट आहे? आठवा. एम्पुला ऑफ ओव्हिडक्ट. तर ओव्हिडक्ट मध्ये तो तयार झालाय झायगोट. तर झायगोट तयार होते वेळी म्हणजे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मायटोसिस सुरू झालं आणि त्याची मुवमेंट सुद्धा सुरू झाली. मुवमेंट कुठे? फेलोपियन ट्यूब मधून आता त्याला युटेरस मध्ये यायचंय. ठीक. वेल, ही युटेरस
आणि इथे काढतो मी आता हे ओव्हिडक्ट. तर इथे झायगोट तयार झाला, समजलं. झायगोट मध्ये मायटोसिस सुरू झालं. मायटोसिस सुरू असतानाच हा याचं मायग्रेशन असा खाली खाली येत राहतो आणि खाली येऊन आता तो इथे फिक्स होणार, कारण त्याची संख्या वाढत चालली आतली सेलची, कारण मायटोसिस झालं 2004, 8, 16, 32 राईट, अशा सेल्स त्याच्यामध्ये तयार होतील, त्याची साईजही वाढेल आणि युटेरस मध्ये येऊन आता तो इम्प्लांट होणार, म्हणजे त्याच्यामध्ये फिक्स होणार. आता युटेरस ही युटेरसची वॉल, एंडोमेट्रियम, याच्यामध्ये हा असा फिट होईल बघा सगळ्या बाजूनी. आता हा जो पार्ट असेल तर त्या ही जी प्रोसेस असेल ती जी युटेरस मध्ये झाली त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे? इम्प्लांटेशन. काय म्हणणार? इम्प्लांटेशन. म्हणजे अगोदर झायगोट फॉर्मेशन झालं, म्हणजे फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर मायटोटिक डिव्हिजन त्या झायगोट मध्ये झाल्या, त्याचं मायग्रेशन झालं, तो युटेरस मध्ये आला आणि युटेरस मध्ये आता तो फिक्स झाला आणि त्या फिक्स होण्याच्या प्रोसेसला तुम्ही इम्प्लांटेशन म्हणणार. आता जेव्हा फिक्स होईल त्याची वाढ होते तर त्याला न्यूट्रिशन सुद्धा लागणार. ते न्यूट्रिशन आता मदर कडून त्याला मिळणार. क्लिअर? मदर कडून ते न्यूट्रिशन त्याला घ्यायचंय, त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तयार होईल आणि दॅट स्ट्रक्चर विल बी प्लासेंटा. ठीक, काय तयार होणार मग याच्या, असं मी इथे समजून घेण्यासाठी वेगळ्या कलर मध्ये इथे दाखवतोय. असं समजा की याच्या अवतीभोवती आता हे रेड कलरचं मी स्ट्रक्चर दाखवलंय, तर हा जो रेड कलरचा पार्ट असेल ऍक्च्युअली हा असा आतमध्ये असतो. ठीक आहे, हा जो पार्ट तयार झालाय या पार्टला तुम्ही म्हणायचे प्लासेंटा. या प्लासेंटा मधून आता सगळं फूड, सगळे गॅसेस, काय जे न्यूट्रिशन असेल त्या बाळाला मिळणार. कुणापासून? मदर कडून. कोणत्या स्ट्रक्चर मधून? प्लासेंटा स्ट्रक्चर. वेल, मग आता ही कंप्लीट प्रोसेस झाली. आता इथे आपण थेरीच्या स्वरूपात बघूया एक वेळा परत. सी या झायगोट इज फॉर्म्ड आफ्टर फर्टिलायझेशन. क्लिअर? in the oviduct. Okay, undergoes repeated mitotic division. आपण सांगितलं मायटोटिक डिव्हिजन त्याच्यामध्ये झाला आणि फायनली कोण तयार झाला? एम्ब्रायो इज फॉर्म्ड. इथे लिहिलंय आपण. ठीक. मीनवाइल इट इज पुश टुवर्ड्स युटेरस. आपण सांगितलं इथे तयार होताना पुढे पुढे पुश झाला तो, कारण त्याला युटेरस मध्ये यायचं होतं म्हणून. क्लिअर? नेक्स्ट काय? once it reaches the uterus it is implanted and further development occurs after implantation. आता इथे आला, इथे फिट झाला आणि पुढची डेव्हलपमेंट त्याची आता स्टार्ट झाली. क्लिअर? कुठे झाली? युटेरस मध्ये झाली आहे. नंतर अन ऑर्गन कॉल्ड प्लासेंटा. बोललो आपण प्लासेंटा त्याच्या अवतीभोवती तयार झाला. का? कारण फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग ग्रोथ, त्याची ग्रोथ व्हायला लागेल तर त्याला फूड मटेरियल लागणार, कारण सेलला न्यूट्रिशन लागणार. ते न्यूट्रिशन आता प्लासेंटा त्याला प्रोव्हाइड करणार. क्लिअर? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यापासून 9 महिन्यामध्ये आता याची कंप्लीट डेव्हलपमेंट होणार आणि तुम्ही त्याला म्हणताय फिटस. हे एम्ब्रायो नंतरची स्टेज लिहितो मी, याला रब करतो आता. एम्ब्रायो नंतर काय, बॉडीमध्ये तो जेव्हा असणार जन्म होण्याच्या अगोदर त्याला फिटस म्हणायचं आणि फिटस झाल्यानंतर मग आपण त्याला काय म्हणू? मग त्याला आपण बोलणार न्यूबॉर्न बेबी. न्यूबॉर्न. क्लिअर? दिस इज हाऊ डेव्हलपमेंट अँड बर्थ टेक प्लेस. बर्थ डायरेक्ट होतो का? बर्थ या प्रोसेसला तुम्ही काय म्हणायचं? बर्थ इज ऑल्सो कॉल्ड ॲज पार्टुरेशन. त्याला काय म्हणायचं? पार्टुलेशन. पार्टुलेशनला दुसऱ्या भाषेमध्ये शब्द देऊ आपण डिलिव्हरी होणे, म्हणजे पार्टुलेशन होणे. मग इम्प्लांटेशन कळालंय तुम्हाला. इम्प्लांटेशन कुठे होतंय? तर युटेरस मध्ये होणार. त्यांची ग्रोथ सुरू होते. ग्रोथ होती म्हणजे त्यांना न्यूट्रिशन लागणार. ते न्यूट्रिशन प्लासेंटाकडून मिळणार. ठीक. प्लासेंटा हे मदर आणि फिटस दोघांना मिळून तयार झालेली एक टिश्यू असते, तर त्याच्यापासून त्याला न्यूट्रिशन मिळणार. क्लिअर? आणि फर्दर 9 महिन्यापर्यंत त्याची ग्रोथ होईल आणि नाव ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर ती बेबी आता जन्म घेणार, म्हणजे त्या मदरची डिलिव्हरी होणार किंवा पार्टुरेशन आपण त्याला म्हणतो. ठीक. चलो आगे चलते हैं. ऑलवेज रिमेंबर. काय रिमेंबर? काय आठवायचंय तुम्हाला? काय लक्षात ठेवायचंय? की सेक्स इज डिटरमाइंड. सेक्स ऑफ ह्युमन इज डिटरमाइंड बाय मेल ओनली. मेलच हा डिटरमाइन करू शकणार. कारण काय? सेक्स ऑफ ह्युमन इज डिसाइडेड और डिटरमाइंड बाय मेल ओनली. का? असं का? सी हियर आपण सांगितलं की गॅमेट्स आर डिप्लॉइड. इथे देतोय हा स्पर्म.
थोडा मोठा घेऊ द्या. असा काढतोय मी हा स्पर्म. अजून एक स्पर्म काढू आपण, दुसरा स्पर्म. आणि इथे काढतोय आता मी एग, याला म्हणू एग, आणि हा तुमचा स्पर्म. ठीक, दोन्हीही स्ट्रक्चर कसे असतात, हॅप्लॉइड. क्लिअर. आत्ताच बघितलं आपण. आता हॅप्लॉइड आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कंडिशन 22x किंवा 22+x किंवा 22+y अशी कंडिशन असणार. चला एक कट करून टाकतो मी, याच्यामध्ये मधली कंडिशन आपण कट करू. ह्या दोन कंडिशन मध्ये आता गॅमेट्स प्रेझेंट असणार. एक तर हे 22 ऑटोझोम आणि त्याच्यासोबत एक सेक्स क्रोमोझोम राहणार. ही कंडिशन फिमेल मध्ये असणार. ही कंडिशन कोणामध्ये, फिमेल मध्ये. इथे लिहितोय मी फक्त आता एक्स लिहितो. 22 तर कॉमनच आहे, बॉडीचे क्रोमोझोम जे 22 असतात ते दोघांमध्ये प्रेझेंट आहेत. मी आता इथे लिहिलं एक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहे. कशामध्ये, एग मध्ये. क्लिअर अप टू दिस. आता बघा मेल मध्ये एक तर एक्स क्रोमोझोम प्रेझेंट असेल किंवा वाय क्रोमोझोम प्रेझेंट असेल. मेलचा जो स्पर्म आहे त्यात 22 क्रोमोझोम सोबत एक तर एक्स असेल किंवा वाय असेल. काही स्पर्म मध्ये एक्स असणार आणि काही स्पर्म मध्ये वाय असणार. बरोबर. मग आता डिपेंड करतं की कोणता स्पर्म त्याच्यासोबत फर्टिलाइज होणार. सपोज हा स्पर्म याच्यासोबत गेला आणि त्याने फर्टिलायझेशन केलं, तर आता हे दोन एक्स एकत्र येतील आणि 2x ही कंडिशन कोणामध्ये असते, फिमेल. म्हणजे आता कोण तयार होईल, फिमेल विल बी प्रोड्युस्ड. याच्यापासून फिमेल तयार होईल. असं कन्सिडर करा की आता हा वाय क्रोमोझोम असणारा स्पर्म हा याच्यासोबत मिक्स झाला. इथे मी परत काढतो, इथे एक काढलं मी परत, एक. आणि याच्यामध्ये एक्स असतो कारण एग मध्ये एक्स असतात. कुठलाही एग असला तर त्याच्यामध्ये एक्स क्रोमोझोमच प्रेझेंट असणार. आता वाय याच्याशी मिक्स झाला तर ही कंडिशन झाली एक्स वाय, आणि एक्स वाय झाला म्हणजेच ही काय झाली, बॉय झाला हा, किंवा सरळ सरळ आपण म्हणू मेल. मग मला एक सांगा आता, कुणी ठरवलं की जन्माला येणारी बेबी ही मेल असेल की फिमेल असेल? मेलने ठरवलंय, कारण इकडे तर कोणत्याही कंडिशन मध्ये एक्स, प्रत्येक एग मध्ये एक्स क्रोमोझोमच प्रेझेंट असेल. मग जर स्पर्म मधून त्याला एक्स क्रोमोझोम मिळाला तर फिमेल तयार होईल. जर त्या एगला जर वाय क्रोमोझोम मिळाला तर मेल तयार होईल. म्हणजे सेक्स ऑफ युअर ह्युमन इज डिसाइडेड बाय मेल. फिमेलचा प्रश्नच येत नाही, कारण त्यांच्यामध्ये दोन्ही एक्स आहेत. पण यांच्यामध्ये एक्स आणि वाय असे प्रेझेंट असू शकतात. काही स्पर्म मध्ये एक्स असतील, काही मध्ये वाय असतील. जो स्पर्म त्याला जाऊन फर्टिलाइज करेल त्या प्रकारचे ते बेबी तयार होईल. जर एक्सनी त्याला फर्टिलाइज केलं तर फिमेल होईल आणि वायनी फर्टिलाइज केलं तर मेल होईल. हे झालं ह्या कम्प्लीट तुमच्या पॅराग्राफचं मिनिंग. दॅट इज ऑलवेज रिमेंबर. म्हणून हे नॉलेज जर आपल्याला असेल तर आपण नॉर्मली काय होतंय सोसायटीमध्ये आपल्या बघा, जर एखाद्या फिमेलला, एखाद्या वाईफला जर कंटिन्युअस, एखाद्याच्या बायकोला म्हणून थोडक्यात आपल्या, ठीक आहे ना, तर मुली जर होत असल्या तर त्याचा दोष पूर्ण कुणाला देतात, त्या बाईलाच देतात. पण आता ते मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कुणाहून डिसाईड होणार, मेलवरून डिसाईड होणार. त्याचा कोणता स्पर्म त्या एगला फर्टिलाइज करतो. मग हे जर नॉलेज असेल तर आपण त्या बाईला दोष देणार का? बाईला दोष देणार नाही. म्हणजेच फिटिसाइड, इथे शब्द आहे कुठे, दिस वन, फिटिसाइड. फिटिसाइड म्हणजे साइड, म्हणजेच भ्रूण हत्या. काय म्हणायचं याला? भ्रूण हत्या. भ्रूण जे फिटस, हे जे फिटस असतं ना, फिटस, या फिटसला मराठीमध्ये म्हणतात भ्रूण. ठीक आहे, तो गर्भच असतो. आणि साइड, साइड म्हणजे टू किल. ठीक आहे. मग हे फिटिसाइडचा रेट सुद्धा कमी होऊ शकतो, कारण लोकांना कळेल की अरे बाबा, जी मेल किंवा फिमेल जन्माला येते दॅट इज टोटली डिसाइडेड बाय द मेल पार्टनर. क्लिअर. सो मदर कॅनॉट बी ब्लेम फॉर दॅट. त्यांना आपण दोष देऊ शकत नाही. आता पुढे जाऊ आपण. कॅन यू टेल, कॅन यू टेल मध्ये काय प्रश्न विचारलाय तुम्हाला बघा. विच हॉर्मोन इज रिलीज फ्रॉम पिट्युटरी ऑफ मदर वन्स द फिटल डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड. आता आपण असं समजू की समजा झायगोट तयार झाला, झायगोट पासून एम्ब्रायो तयार झाला आणि एम्ब्रायो पासून आता फिटस तयार होणार. अँड फिटस डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड, असं लिहितोय मी. कम्प्लीट डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड म्हणजे आता दॅट बेबी इज रेडी टू टेक बर्थ. आता त्या बेबीचा जन्म व्हायला ती बेबी तयार आहे, कारण डेव्हलपमेंट पूर्ण झाली. बरोबर ना. तर
इथेच लिहितो मी परत, बेबी इज रेडी फॉर बर्थ, बेबी इज रेडी फॉर बर्थ, जन्म घ्यायला आता ती बेबी तयार आहे. मग आता त्या बेबीला बॉडीच्या बाहेर पडावं लागेल, बाहेर पडावं लागेल तर कोणत्या ट्रॅक्ट मधून बाहेर पडणार, युरोजेनायटल ट्रॅक्ट, सॉरी जेनायटल ट्रॅक्ट मधून बाहेर पडणार, त्याला म्हणतो आपण बर्थ कॅनल अँड दॅट इज व्हजायना. ठीक आहे ना, सर्विक्स आणि व्हजायना ह्या दोघां मिळून बर्थ कॅनल तयार होतो. तर याला व्हजायनाच्या बाहेर पडायचंय, तर त्या व्हजायनाचे कॉन्ट्रॅक्शन वाढले पाहिजे. बेबीची डेव्हलपमेंट कुठे झाली, युटेरसमध्ये झाली. मग युटेरसमध्ये युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन व्हावे लागतील, ते व्हजायनाचे कॉन्ट्रॅक्शन व्हावे लागतील, सो दॅट दॅट बेबी विल बी पुश्ड आउटसाइड, ती बेबी बाहेर बाहेर ढकलल्या जाईल. मग ते ढकलण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन वाढवावे लागतील, कुणाचे, युटेरसचे आणि व्हजायनाचे. तर ते कॉन्ट्रॅक्शन वाढवण्यासाठी जो हॉर्मोन लागतो, दॅट हॉर्मोन इज ऑक्सिटोसिन. बेबी इज रेडी फॉर बर्थ, देन hormone oxytocin is released in more quantity, म्हणून हा जो ऑक्सिटोसिन असतो, तर ऑक्सिटोसिनला बर्थ हार्मोन सुद्धा म्हणतात. ऑक्सिटोसिन इज ऑल्सो कॉल्ड एज बर्थ हार्मोन. प्रश्न काय होता, विच हॉर्मोन इज रिलीज, कोणता हॉर्मोन रिलीज झालाय, ऑक्सिटोसिन रिलीज झालाय. आणि ऑक्सिटोसिन हा काय करतोय, ऑक्सिटोसिन कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड व्हजायना, यांचं कॉन्ट्रॅक्शन वाढवायचंय. कॉन्ट्रॅक्शन वाढवणार ते बेबी, सपोज बेबी इथे आहे, तर कॉन्ट्रॅक्ट जर झाला तर बेबी खाली 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 येणार. कोणतं हॉर्मोन रिलीज झालाय, ऑक्सिटोसिन हॉर्मोन रिलीज झालाय. सेकंड क्वेश्चन कडे जाऊ आपण. सेकंड क्वेश्चन काय सांगतोय, अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हॉर्मोन, दॅट हॉर्मोन म्हणजे कोणतं हॉर्मोन, ऑक्सिटोसिन. वेल, अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हॉर्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन, विच ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टार्ट्स टू कॉन्ट्रॅक्ट, ऑलरेडी आपण उत्तर देऊन दिलंय. ऑक्सिटोसिस इन्क्रीजेस, याचा आन्सर लिहा इथे, इन्क्रीजेस contraction of uterus आणि and vagina. पर्टिक्युलरली कोणाचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतो, युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतो. का हे कॉन्ट्रॅक्शन वाढलं, ड्यू टू दिस, या कारणामुळे काय होणार, ड्यू टू दिस पार्टुरिशन टेक्स प्लेस, ड्यू टू दिस पार्टुरिशन, पार्टुरिशन म्हणजे बर्थ, पार्टुरिशन मीन्स बर्थ टेक्स प्लेस. हा चॅप्टर जेव्हा आपण या समरी घेणार या चॅप्टरची, त्यावेळेला मी तुम्हाला याचे सर्व ॲनिमेशन सुद्धा दाखवेल की हाऊ बेबी इज डिलिव्हर्ड. सो दिस इज द आन्सर टू युअर सेकंड क्वेश्चन. क्लिअर. आता आपण इथे थांबूत. हा चॅप्टर आता याच्यानंतरचा जो मेन्स्ट्रुअल सायकल हा पार्ट आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. इथपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आता योग्य पद्धतीने मिळाल्या असतील. आता याला वारंवार तुम्ही रिवाइज करा. यू कॅन यूज इट ॲज अ नोट्स. ठीक. आता इतकं झाल्यानंतर आता मी इथे थांबतोय. थँक्यू.